नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहीद सोमनाथ सूर्यवंशींचा न्याय देण्यासाठी आणि आंबेडकरवादी युवावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान शनिवार बाजार येथून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत शांती मार्च काढण्यात आला। शांती मार्च शनिवार बाजार येथून मुख्य रस्त्यावर मार्ग काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषण मैदानावर मोठ्या सभेत रूपांतर झाले। शांती मार्च व या सभेचे आयोजन करण्याचा उद्देश 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। त्याला एका जातीयवादी गावगुंडाने जो संविधानाच्या विरोधात असलेल्या व्यक्तीने त्याची तोडफोड करून अपमान केला। यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदचा शांतिपूर्ण झाला। त्यामध्ये असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिसांनी क्रूर निर्दयीपणाने मारण्यात आले। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झाला आणि त्याचा धक्का लोकनेते विजय वाकोडे बाबा यांना पण या घटनेत लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचाही मृत्यू झाला। या गोष्टीमुळे परभणीमध्ये आग लागली। 12 डिसेंबर रोजी कोम्बिंग ऑपरेशन करताना पोलीस आयुक्त उमाप यांनी पोलीस प्रशासनाला आदेश देत पोलिसांना बऱ्याच पोलिसांनी निर्दयीपणे महिलांना मारहाण केली। घरामध्ये घुसून महिलांना अपमानित केले। करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला जेलमध्ये असताना कस्टडीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाला। अनेक संघटनांनी आंदोलन केले परंतु न्याय अजूनही मिळालेलाच नाही। त्याचा परिवार न्याय मागत आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना व न्यायाची मागणी करत सुजात आंबेडकरांनी शांती मार्च काढण्यात आला। लाँग मार्च बंद का झाला? दलालांना धडा शिकवल्या जाणार असेही यावेळी सभेत त्यांनी सांगितले। फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणी मधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही। आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची बिंदास करा, तुम्हाला नेता व्हायचंय बिंदास व्हा। तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी। पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आता एक नवीन वारं या देशामध्ये राजकारणामध्ये व्हायला। जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकरवादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवले, इथे सगळ्यांनाच आंबेडकरवादी बनायचा आता खूळ सुटला आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे। ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं, ज्या पक्षाने बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं, ज्या पक्षाने बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला, त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतात, निळे टी शर्ट घालून फिरतात। आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशींच्या घरी सुद्धा आली होती। त्याच्या आधी कधी आपण राहुल गांधींना परभणीमध्ये बघितलं होतं का? या घटनेनंतर आली। त्याच्यावर मीडिया समोर जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता, एका दलित पोराची हत्या झाली। आता ह्या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोटं आहे की ह्यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार 100%। आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वाकडे घेऊन जाऊन काँग्रेसी बनवणं। पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहातनं असला
तरी त्याला आंबेडकर वादाकडे घेऊन जायचं काम करतो आणि त्यातले एक सोमनाथ सूर्यवंशी. म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते, सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्याहून महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते. तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे आंबेडकरवादी खपवून घेणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांना एक गोष्ट ठरवलं पाहिजे की आपल्या समोर दोन पर्याय. एका बाजूला एक जे दलित म्हणून आपल्याला दलितत्वाकडे घेऊन काँग्रेसकडे घेऊन चालले, आणि दुसऱ्या बाजूला एक जे सगळ्या जाती समूहांना एकत्र करून आंबेडकर वादाखाली घेऊन चालले. आपल्याला कोणता पर्याय पाहिजे? आपल्याला कोणता पर्याय पाहिजे? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज हा शांतता मार्च झालाय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉंग मार्च पोचो कोणी खोटी सहानुभूती देव. सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद समोर स्वतः वकील बनून उभे राहिले आणि सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टाच्या मार्गात रस्त्याच्या लढाईतनं न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी सतत करत राहील. ताई, आम्ही कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहोत. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सगळे तळागाळातले कार्यकर्ते. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.